क्रांतिकारी जय भीम. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकारनं घातलेला आहे आणि या सरकारने अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव आणि षडयंत्र या सरकारचं आहे. म्हणून आमची मागणी आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीमध्ये आम्ही फूट पडू देणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले आम्ही सर्व लेकरे आहोत. ज्या पद्धतीनं आत्ताच्या बौद्धांनी पूर्वाश्रमीच्या महारांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या महाराष्ट्रामध्ये चालवली, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गती देण्याचं काम आणि त्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होण्याचं काम मांग समाजाने, मातंग समाजाने केलेलं आहे. आणि गेल्या हजारो वर्षांनी महार, मांग, चांबा, ढोर या जातीचे लोक गावागावामध्ये एकत्रित राहतात. गावागावामध्ये एकत्रित राहून आपली एकजूट दाखवतात आणि सन्मानाचं जीवन जगतात. जातीवाद्यांच्या विरोधात लढाई लढण्याचं काम महार, मांग, चांबार करतात या महाराष्ट्रामध्ये. बाबासाहेबांच्या विचाराचे हे पाईक आहेत आणि एका उपवर्गीकरणाच्या विषयावरून महारामध्ये आणि मांगामध्ये झगड्या लावण्याचं काम तर सरकार करतंयच, परंतु आमच्यामधले सुद्धा मांगामधले आणि महारामधले काही लोक जाणीवपूर्वक कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं महारा मांगामध्ये वाद लावण्यासाठी आज कार्यरत आहेत. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशी भूमिका मी घेतलेली आहे. आणि उपवर्गीकरण मातंग समाजाला मागण्याचा अधिकार आहे का? तो 100% अधिकार आहे. मातंग समाजाला प्रगती करण्याचा अधिकार आहे का? तो 100% मातंग समाजाची प्रगती झाली पाहिजे. मातंग समाज आमचा छोटा भाऊ आहे आणि छोट्या भावाची प्रगती झाली पाहिजे. याच्यासारखा आनंद आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासारखा मोठा आनंद कुठेही नाही. म्हणून छोट्या छोट्या समाजाची प्रगती झाली पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. अनुसूचित जातीचं जे गठन केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी, ते बाबासाहेब आंबेडकरांनी गठन या अनुसूचित जातीची प्रगती होण्यासाठी आणि अनुसूचित जाती उच्च जातीच्या बरोबरीने याव्यात म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीचं गठन केलं होतं. आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना होती की या भारतामध्ये जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी अनुसूचित जाती, ओबीसी समाज अशा 18 पगड जातींनी 85% समाजाने एकत्रित येऊन या देशामध्ये मनुवादी व्यवस्था गाडून एक सामाजिक समतेची व्यवस्था निर्माण करावी हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची विचारधारा होती. या विचारधारेला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम काही मंडळी करू लागलेली आहे. हे सरकार करू लागलेलं आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे की उपवर्गीकरण होता कामा नये ही आमची भूमिका आहे. आणि हे उपवर्गीकरण होता का कामाचं नाही तर आमच्यामध्ये फूट पडती, आमच्या समाजामध्ये फूट पडती. मातंग समाज आमच्यापासून वेगळा होतोय म्हणजे आमचा एक हात बाजूला गेल्यासारखं होतंय. कारण एक शरीर आहे, हे 59 जातीनं बनलेलं अनुसूचित जातीचं शरीर आहे. आमच्यापासून एक पार्ट बाजूला जावा ही आमची इच्छा नाही, म्हणून आमचा विरोध आहे. मातंग समाजाच्या प्रगतीला आमचा विरोध नाही, मातंग समाजाला आमचा विरोध नाही. जे कोणी मातंग समाजाला जाणीवपूर्वक विरोध करीत असतील त्यांना आमचा विरोध आहे, मातंग समाजाला आमचा विरोध नाही. मातंग समाजाच्या अनेक लोकांनी या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची चळवळ चालवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं. केवळ निळा रुमाल घालून केलं नाही तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ रुजवण्याचं काम सुद्धा मांगवाड्यामध्ये अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला निळा ध्वजाचं ध्वजारोहण होतंय. हे परिवर्तन मातंग समाजामध्ये सुद्धा आलेलं आहे. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आमचा भाऊ आमच्यापासून दूर जाऊ द्यायचा नाही. आम्ही उपवर्गीकरणाच्या बाबतीत बीड ते मुंबई पायी लॉंग मार्च ठेवलेला आहे.
हे वर्गीकरण उपवर्गीकरण होता कामा नये. आमच्यापासून आमचा भाव तुटू द्यायचा नाही. आमच्या भावाला आम्हाला वेगळं होऊ द्यायचं नाही. आमच्यामध्ये फूट पडू द्यायची नाही. फूट पाडण्याचं जे षडयंत्र आहे या सरकारचं, ते षडयंत्र थांबवण्यासाठी आमचा लॉंग मार्च आहे. बीड ते मुंबई पायी लॉंग मार्च आहे. या लॉंग मार्चमध्ये बौद्ध समाजाबरोबर मातंग समाजाची लोक, चर्मकार समाजाची लोक, मोची समाजाची लोक आणि एकूणच 59 जातीचे अनुसूचित जातीचे लोक सामील होणार आहेत. आणि मातंग समाज सुद्धा चे पोरं सुद्धा, कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सामील होणार आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये सामील होऊन उपवर्गीकरणाच्या बाबतीत आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. मातंग समाजाच्या नेत्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना उपवर्गीकरण मागण्याचा अधिकार या संविधानानं दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर एका जातीपुरते मर्यादित नाहीत. बाबासाहेब आंबेडकर आता विश्वाचे लीडर झालेले आहेत. मी स्वतः 43 देशात जाऊन आलेलो आहे. बाबासाहेबांच्या जयंत्या आम्ही विदेशात साजऱ्या करतोय. बाबासाहेबांच्या जयंत्या विदेशात साजऱ्या होत असताना आम्हाला आनंद होतोय की बाबासाहेब हे या देशाचं नेतृत्व राहिलं नाही, तर बाबासाहेब हे विश्वाचं नेतृत्व बनलेलं आहे. आणि बाबासाहेबांमुळंच माणसाला माणुसकी मिळालेली आहे आणि माणसाला माणूसपण देण्याचं काम सुद्धा जगामध्ये, विश्वामध्ये बाबासाहेबांमुळे होतंय. आणि बाबासाहेबांना एका जातीपुरतं मर्यादित ठेवू नका, एका धर्मापुरतं मर्यादित ठेवू नका. तर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापी आहेत. मानवाच्या कल्याणाची लढाई बाबासाहेबांच्या विचारानं लढलेली आहे आणि ही लढाई आम्हाला लढायची. कुणी अरे गरे नत्तू खरे याचा विचार न करता आपण समाजाच्या अनुसूचित जातीच्या ऐक्याची भूमिका मांडली पाहिजे, असं माझं मत आहे. यासाठी होणाऱ्या लॉंग मार्चमध्ये, पायी लॉंग मार्चमध्ये सर्वांनी सामील व्हावं असं मी आव्हान करतोय. धन्यवाद. जय भीम.